परळी शहरामध्ये स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातील विविध दवाखान्यांमध्ये तोबा गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे. परळी वैजनाथ नगर परिषदेचे शहरातील स्वच्छतेकडे संपूर्णतः प्रचंड दुर्लक्ष झालेले आहे. डेंग्यू व व्हायरल फीवरने शेकडो नागरिक बेजार आहेत. याच लक्षणांच्या रुग्णांनी रुग्णालये खचाखच भरले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. परळीतच नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू व व्हायरल फीवरने शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर डोके वर काढल्याचे दिसून येत असून नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुलांना डेंग्यू सदृश आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे चित्र असून विविध बाल रुग्णालयांमध्ये तोबा गर्दी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. परळी शहरातील कृष्णानगर भागात राहणाऱ्या एका 13 वर्षीय माऊली वैजनाथ फड या नावाच्या मुलाचा डेंग्यू आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडलेली आहे. डेंग्यू सदृश आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नगर परिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेणे गरजेचे असून डासांचे निर्मूलन केले पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनीही स्वच्छतेविषयक सर्व नियम पाळले पाहिजेत. ड्राय डेचा अवलंब केला पाहिजे. तरच हे विषाणूजन्य व डेंग्यू सदृश आजार जे मोठ्या प्रमाणावर फैलावत आहेत त्यांना रोखण्यात आपल्याला यश येणार आहे. परंतु नगर परिषदेनेही संपूर्ण शहरातील नाल्या व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डेंग्यू सदृश आजाराला घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र डेंग्यू सदृश आजार व विषाणूजन्य आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत आमच्या प्रतिनिधींनी डॉक्टर गुरुप्रसाद देशपांडे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ यांच्याशी केलेली खास बातचीत. सध्या ऑक्टोबर हीट चालू आहे, त्याच्यामुळे विषाणूजन्य आजारांचा सुळसुळाट आहे. आजच्या परिस्थितीमध्ये डेंग्यू सदृश्य आजार किंवा व्हायरल हिमरेजिक फीवर आपण म्हणतो ते आजाराचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर गालफुगीची साथ चालू आहे आणि इन्फ्लुएन्झाची पण साथ चालू आहे. त्यामुळे सगळे सरकारी दवाखाने खाजगी दवाखाने तुडुंब भरून वाहत आहेत. परंतु याच्यामध्ये फार घाबरून जाण्यासारखं किंवा पालकांनी अति पॅनिक न होता आपल्या पाल्याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. छोटे छोटे आजार अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला पाहिजे. जसं की समजा ताप असेल, एक हाय ग्रेड फीवर 2-3 दिवसापेक्षा जास्त असेल तर काउंटरवरती आपण गोळ्या घेऊन किंवा असं बाहेरचे प्रिस्क्रिप्शन घेऊन त्याला औषधं न देता डॉक्टरांचा तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 3 दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर रक्ताची तपासणी जरूर करून घेतली पाहिजे. हां, त्यामध्ये काय म्हणतात डेंग्यू परिसरामध्ये एक मुलाचा डेंग्यू मृत्यू झालेला आहे, त्यांनी काय काळजी घेतली आहे? पण आता ते परळी शहरामध्ये किंवा कुठंही आजकाल ही साथच चालू आहे. म्हणजे परळी शहर म्हणा कोणतंही गाव, त्याच्यामध्ये की तुमचा जास्त दिवस जर ताप असेल, ताप कमी झाल्यानंतर बऱ्याच पालकांचा किंवा लोकांचा असा हे समज असतो की आज डेंग्यू नीट झाला आहे. तसे नाही आहे. जेव्हा ताप संपतो डेंग्यूनंतर त्याच्यानंतर 48 तास बाळाचे ब्लड प्रेशर कमी होऊन त्याला जास्त त्रास व्हायची शक्यता, कॅपिलरी लिकेज वगैरे म्हणतो आपण, ते व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखाली डॉक्टर जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीत की घरी जा तोपर्यंत डॉक्टरांना दवाखान्यातच राहिलं पाहिजे आणि सदैव तुमच्या जे नेहमीचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्या टचमध्ये राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की त्या डासांमुळं डेंग्यू हा आजार पसरतो. तर त्यासाठी डासाची उत्पत्ती आपल्याला थांबवावं लागेल. त्यासाठी आठवड्यातून 1 दिवस ड्राय डे, कोणताही 1 दिवस तुम्ही असं पाळलं पाहिजे. आपण आता दसरा काढतो म्हणतो, घरामध्ये दसरा काढणे हे जे पारंपरिक चालू आहे त्याच्या मागचं लॉजिकच ते आहे की बाबा घरात कुठे पाणी साठलं आहे, कचरा साठला आहे, कोपऱ्यामध्ये कुठं डासांची उत्पत्ती होत आहे, तर हे सगळे स्वच्छ करणे ह्याला दसरा काढणे असं म्हणायचे आहे. हे आपण पाळलं पाहिजे. आठवड्यातून एकदा तुमच्या घरामध्ये पाणी कुठंही ठेवू नका. साठलेलं पाणी असेल, जसं काही टायर असतील, कुठं नळाचं पाणी एखाद्या ठिकाणी साठत असेल, हांडे असतील, रांजण भरलेले असतील तर ते सगळे कोरडे करून 1 दिवस वाळू दिले पाहिजे. जेणेकरून डासाची सायकल जी आहे त्या लार्वा तयार होणे, मोठे डास तयार होणे ही ब्रेकअप होईल आणि याचा आजारापासून तुम्हाला संरक्षण मिळण्याची शक्यता वाढेल.